शेतकरी मित्रांनो, राम राम. लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे आणि पेरणीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आता खरीपचं जे आपलं महत्त्वाचं मुख्य पीक आहे ते म्हणजे कापूस. आता कापसाचा जर आपल्या दमदार उत्पादन पाहिजे असेल तर सर्वात मोठा रोल आहे ते म्हणजे योग्य वाणाची निवड. जर योग्य वाणाची निवड आपण केली तरच चांगला फायदा आपला होणार आहे. कारण 50% उत्पादन आपलं यावर अवलंबून राहते की आपण कोण्या वाणाची निवड केलेली आहे आणि 50% उत्पादन आपलं खत व्यवस्थापन, फवारणी याच्यावर अवलंबून राहते. आता आपण काही ठराविक वाणं त्या ठिकाणी इथं पाहिलेले आहेत. काही टपोरे बोंडमध्ये आहेत, काही अर्ली आहेत, काही मध्यम आकाराचे आहेत. हे सविस्तर माहितीच आपण पाहणार आहे. शेतकरी बांधवांना योग्य वाण भेटायला पाहिजे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, बाकीचे आपले जे जवळ शेतकरी असतील त्यांना शेअर पण करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहतील. यामध्ये जी आपली पहिली व्हेरायटी आहे ते म्हणजे NBC नाथ संकेत, जे की मागच्या गेल्या वर्षापासून डिमांडमध्ये लोकप्रिय आहे. आता का बरं? कारण एक झुडपी वळणारी आहे आणि हाईट जर पाहिली तर 8 ते 9 फुटापर्यंत चांगल्या जमिनीमध्ये, काळ्याभोर जमिनीमध्ये या नाथ संकेतनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या रस किडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. मावा, फुलकिडे, तुडकिडे, जो आपला पांढरी माशी असते याचा प्रादुर्भाव हा थोडा कमी होतो. फक्त याचं जे अंतर आहे हे आपल्याला लांब ठेवावं लागते. म्हणजे 6x1, 6x2 वर आपल्याला लागवड करावी लागते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये जर आपण याची लागवड केली तर हमखास चांगलं उत्पादन जे आहे ते आपल्याला मिळते. तुम्ही गेल्या वर्षी हे नाथ संकेत लावली होती काय उत्तर ते पण सांगा, म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरी जी आपली व्हेरायटी आहे ते म्हणजे प्रभास सीड्स या कंपनीची सुपर कॉट. गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये लोकप्रिय आणि मार्केटमध्ये राहणारी व्हेरायटी आहे ते म्हणजे सुपर कॉट. टपोरा बोंड आहे, मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची लागवड तुम्ही करू शकता. रस शुगरचा प्रादुर्भाव याच्यावर कमी होतो. मावा, फुलकिडे, तुडकिडे, कमी फवारणीमध्ये येणारी हे त्या ठिकाणी वाण आहे. त्यानंतर जी व्हेरायटी आहे आपली तुलसी सीड्स या कंपनीची कबड्डीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये मार्केटमध्ये राहणारी कबड्डी वाण आहे. टपोरा बोंड आहे, भारी जमिनीमध्ये जर आपण ही लागवड केली, पेरणी केली तर चांगलं उत्पादन जे आहे कबड्डी देऊन जाते. त्यानंतर परत तुलसी सीड्स या कंपनीची पंगा. तसं कबड्डी आणि पंग हे जोडीच आहे. टपोऱ्या बोर्डमध्ये आहे, मध्यम ते भारी जमिनीमध्ये पंगाची लागवड तुम्ही करू शकता आणि याचा जो कापूस निघते हा पूर्णपणे फ्रेश निघते. त्यानंतर जी आपली व्हेरायटी आहे मैको कंपनीची बाउन्सर. परत एकदा टपोऱ्या बोंडमध्ये आहे, काळ्या भोर जमिनीमध्ये आपण लागवड केली तर चांगलं उत्पादन जे हे देऊन जाते. फक्त थोडंसं अंतर जे आहे यात जास्त ठेवावं लागते. त्यानंतर टपोऱ्या बोंडमध्ये, जाळ्या बोंडमध्ये अंकुर सीड्स या कंपनीची कीर्ती हे एक लोकप्रिय वाण आहे. मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांनी लागवड केली होती आणि ह्याचा कापूस जो आहे हा पूर्णपणे पांढरा निघतो आणि अंतर फक्त आपल्याला थोडं जास्त ठेवावं लागते. म्हणजे 4 फूट 4.5 फूट जर ठेवलं काळ्या जमिनीमध्ये तर चांगलं ॲव्हरेज जे आहे ते देऊन जाते. त्यानंतर राशी सीड्स या कंपनीची स्विफ्ट हे नवीन व्हेरायटी आहे आणि अर्ली वाण आहे. मध्यम आकाराचं बोंड आहे आणि हे कापूस काढून तुम्ही रब्बी हंगामात दुसरं पीक म्हणजे कापूस, तीळ, ज्वारी त्या ठिकाणी गव्हाची पेरणी त्या ठिकाणी करू शकता हे काढून. कारण रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना जर पाण्याची सोय असेल तर तुम्ही स्विफ्टचा विचार त्या ठिकाणी करू शकता. अर्ली व्हेरायटी आहे आणि कमी मेंटेनन्समध्ये आहे, कमी फवारणीमध्ये आहे. त्यानंतर राशी सीड्स या कंपनीची 659 ही व्हेरायटी आहे. मागच्या गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये डिमांडमध्ये किंवा मार्केटमध्ये राहणारी ही व्हेरायटी आहे. भारी काळ्या जमिनीमध्ये आपण ही लागवड त्या ठिकाणी करू शकता. फक्त अंतर थोडं आपल्याला जास्त ठेवावं लागते. टपोरा बोंड आहे आणि कापूस जो आहे तो पूर्णपणे वजनदार आहे. शेतकरी बांधवांनो, जवळपास 8 ते 10 प्रकारचे कापसाची व्हेरायटी आपण पाहिले. तसं पाहिलं सर्व व्हेरायट्या चांगल्या असतात, सर्व कंपन्या चांगल्या असतात, पण त्यातही आपण काही ठराविक वाण शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी काढलेले आहेत. काही मध्यम जमिनीसाठी आहेत, काही काळ्याभर जमिनीसाठी आहेत, काही हलक्या बोंडाचे आहे आणि काही वर जे आहे हा कमी मेंटेनन्समध्ये आहे. तुम्ही यापैकी कोणती व्हेरायटी लावली होती कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे कितीच तुम्हाला ॲव्हरेज आला, अंतर किती होतो, फवारणी किती झाला ते पण सांगा. म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. धन्यवाद. अशा माहिती करता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रोज तुम्हाला असे व्हिडिओ येत राहतील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.